महायुती म्हणून तुम्हाला यश मिळालं. तुम्ही बंड करण्यात सर्वात आगेकूच केलेली होती. तुम्ही पुढे होतात. मग सुरत असो, गुवाहाटी असो, इथे तुम्ही सातत्यानं दिसत होतात. नेतृत्वगुण तुमच्यातले अनेक आमदारांना सांभाळण्याचं काम तुम्ही केलं. या परिस्थितीमध्ये एक युक्तिवाद असा केला जातो की आशिष जयस्वालांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचं बळ होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अनेक ठिकाणी त्यांना आक्रमक होण्यासाठी प्रवृत्त करत होते. तुम्ही संपर्कात होता देवेंद्रजींच्या? नाही, देवेंद्रजी आणि मी म्हणजे अगदी कॉलेजपासून आम्ही मित्र आहोत. परंतु मित्र असलो तरी कधीही पक्ष म्हणून मी माझी भूमिका कधी सोडली नाही, त्यांनी त्यांची भूमिका कधी सोडली नाही. प्रश्नच उद्भवत नाही. ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आम्ही दोघे सोबत आमदार झालो होतो. तर शेवटी जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा थोडंसं अस्वस्थता होतो आमची, कारण की एक मैत्री होतीच. परंतु ठीक आहे, पक्षाचा निर्णय झाला. पक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षासोबत राहिलो.